विस्पुते सराफ, रौप्यमय अधिक मास, चांदीचा साज असा जो प्रत्येक लुकला बनवेल खास. या पवित्र अधिक मासात आपल्या लाडक्या जावई बापूंचा सन्मान करा शुद्ध चांदीच्या सुंदर भेटवस्तू आणि आकर्षक सौभाग्य अलंकारांसह. चांदीच्या पायल आणि जोडवींवर मेकिंग चार्जेस मध्ये तब्बल 35% पर्यंत सूट. परंपरेला द्या सुंदर साज आणि नात्यांना द्या चांदीची झळाळी. विस्पुते सराफ, सौंदर्याचा सोनेरी ठेवा. श्री दीपक बाबूराव विस्पुते, एकविरा कॉम्प्लेक्स, धारणगाव रोड, कोपरगाव. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत तब्बल रुपये 15,75,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 3 ट्रॅक्टर व वाळू उपशासाठी वापरली जाणारी लोखंडी केनी जप्त करण्यात आली असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे, तर 2 जण घटनास्थळावरून पसार झाले आहे. दिनांक 26 मे 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिराजवळील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकानं घटनास्थळी छापा टाकला. पोलीस पथक पाहताच काही जणांनी पळ काढला. मात्र अमर माधव मेहरखाम, वय 30 वर्ष, राहणार सुरेगाव, आणि राहुल चांगदेव पगारे, वय 20, राहणार वेळापूर यांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत सचिन हरिभाऊ मेहरखांब व वैभव भाऊसाहेब गिरी, दोघे राहणार सुरेगाव, हे फरार झाल्याचं समोर आलंय. या कारवाईत 3 ट्रॅक्टर रुपये 15 लाख व लोखंडी केनी रुपये 75,000 असा एकूण 15,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान एकीकडे स्थानिक गुन्हे शाखा येथे थेट नदीपात्रात उतरून कारवाई करत असताना दुसरीकडे स्थानिक प्रशासन व महसूल विभागाला सुरू असलेल्या अवैध वाळू उपशांचा थांगपत्ता कसा लागला नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 220/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303/2 तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम 315 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्यात कुठेही अवैध धंद्यांची माहिती असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर 021-1-2416-111 किंवा डायल 112 वर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, कोपरगाव.